नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे मी व्हिनेगर घेतलं होतं. मला तांब्याची भांडी स्वच्छ घासून काढायची होती आणि शक्यतो बाहेरून आपण पितांबरीने वगैरे घासून काढू शकतो, परंतु आतून घासणं जरा मुश्किल होतं. सो मी म्हटलं की व्हिनेगरमध्ये एक 9-10 तास भिजायला घातलं की मग सगळं जे आतमध्ये ग्रीन कलर वगैरे आलेला आहे तर तो निघून जातो. आणि मी बरेच दिवस यूज नव्हते करत, त्यामुळे एकदम ग्रीन झाले होते आतमधून बॉटल्स वगैरे सगळं. आणि पाण्याचे जग आहेत तर ते आतून घासता येतील, परंतु बॉटल आतमधून घासणं खूप मुश्किल. सो त्या व्हिनेगरमध्ये भिजण्यासाठी घालून दिले, सो जेणेकरून 9-10 तासांनी एकदम त्यातलं जे आतमध्ये ग्रीन कलर आहे तो बाहेर निघतो आणि ब्रशने वगैरे तुम्ही आतून क्लीन करू शकता. आणि त्याचे झाकण देखील होते बॉटल्सचे वगैरे जगाचे, तर तेही व्हिनेगरमध्ये भिजण्यासाठी ठेवून दिले. आणि ही एक वेट लॉस रेसिपी आहे. तर मसाला राईस म्हणू शकता तुम्ही, परंतु स्पायसेस आहेत तर ते जरा कमीच टाकायचे. तर मी याच्यामध्ये पालकची माझ्याकडे सकाळी राहिलेली प्युरी होती चपातीमध्ये घातल्यानंतर, तर मग मी ही ती त्यामध्ये टाकून दिली. आणि मला इथे बनवायचं होतं तूप, कारण माझं आधी आणलेलं तूप संपायला आलं होतं. सो म्हटलं की तूप बनवलं जाईपर्यंत, इंडियाला जाईपर्यंत हे लागणार होतं मला. आणि मला जेव्हाही असा मोकळा वेळ भेटतो तर मी लसूण वगैरे सोलून ठेवते, सो जेणेकरून 2-3 दिवस पुढे आपल्याला लसूण घेऊन सोलावा लागत नाही. आणि मी इथे लसूण सोलून ठेवत होते. राघव इथे टेस्ट करत होता, तर काय आवडत नव्हता त्याला, परंतु खेळायला हवा होता त्याला. यानंतर गाऊने आणि मी जेवण केलं. त्यानंतर मी जरा वेळ झोपले होते आणि गाऊ गेली होती कराटे क्लासला. थोडीशी झोप झाल्यानंतर म्हटलं की थोडंसं चहा घ्यावा. आणि हाच तो टाईम असतो, तर माइंडमध्ये प्रिपरेशन चालू असते. संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवायचं आहे, सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं आहे, सो तयारी काय काय करायची आहे. तर जेव्हाही मी शांततेत बसलेले असते तेव्हा हाच विचार करत असते. आणि आता इंडियाला जायचं आहे, सो म्हटलं की ज्याही कुर्ती वगैरे आहेत तर त्या आयर्न करून ठेवून द्याव्यात, चांगल्या पॅक करून. सो मी थोडं म्हणजे पाहिजे तयारी चालू होती साईड बाय साईड, जेव्हाही मला टाईम भेटेल तेव्हा. तर गाऊचं वगैरे सगळ्यांचं. आणि याआधी फक्त आम्ही 3घंच असायचो, आता अजून एक मेंबर एक्स्ट्रा आहे, सो त्यामुळे जरा जास्त प्रिपरेशन करावी लागते. तर इथे मला चणा बटाट्याची भाजी बनवायची होती, तर मी चॉपरमध्येच चॉप करते कांदा टोमॅटो आणि खूप इझी जातं मला. त्यामुळे माझा स्वयंपाक जिथे 1 तास लागायचा मला, तिथे मला पाऊण तास किंवा अर्धा तास वगैरे लागतो.
त्यानंतर मी जेवण केलं आणि किचन क्लीन करून ठेवलं. त्यानंतर मी हे जे माझे तांब्याचे भांडे भिजवले होते व्हिनेगरमध्ये तर ते घासायला घेतले. आणि शक्यतो तुम्ही फक्त व्हिनेगर टाकू नका, कारण व्हिनेगरने काय होतं की जास्त म्हणजे होल वगैरे पडण्याची शक्यता असते. सो त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून टाकून द्या. आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवू शकता, परंतु 10-12 तासापेक्षा जास्त ठेवू नका. आणि तुम्ही पाहू शकता मी आतमधून त्याला घासलेलंच नाही या जगाला, फक्त बाहेरून घासते, कारण बाहेरून व्हिनेगरमध्ये एक साईड भिजवली की दुसरी साईड काळी दिसते. सो त्यामुळे मी बाहेरून फक्त पितांबरीने घासून घेते. आणि आतमधून तुम्ही पाहू शकता केवढं सुंदर निघालेलं आहे व्हिनेगरमध्ये भिजवल्यामुळे. त्यानंतर एक रात्र पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं, नुसतं नॉर्मल पाणी. सो त्याची जी तांब असते तर ती पुन्हा निघून जाते आणि सकाळपासून तुम्ही यूज करू शकता पिण्यासाठी. आणि अशा प्रकारे माझं किचनमधलं सर्व काम आवरलं होतं. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका.